हॅलो फ्रेंड्स, एक हेल्दी रेसिपी बघतो आहे. आज आपण सॅलड बनवतो स्प्राउट्स आणि व्हेजिटेबल्स घालून. स्प्राउट्समध्ये थोडंसं गरम पाणी घालून एक 10 मिनटं झाकून ठेवायचं. ते बुडस्तोपर्यंत तेवढं घालायचं आणि ड्रेन करून घ्यायचं पूर्ण पाणी. एका मोठ्या बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये काकडीचे तुकडे, एक टोमॅटो, गाजर घातले. गाजर हे चिरून घेतलं आहे बारीक, पण खिसूनही घेऊ शकतो मोठ्या खिसणीवर. एक 2-3 तास भिजवलेले शेंगदाणे घातलेत. भिजवून काप केलेले बदामाचे काप आहेत हे. आणि एक 2-4 खजूर आहेत, ते बारीक चिरून घेतलेत मी. डाळिंबाचे दाणे घातलेत, थोडेसे ठेवलेत नंतर डेकोरेशनसाठी. ह्याच्यावर एका लिंबाचा रस घालायचा आहे. रंग किती छान आला आहे ना, सगळे छान रंगीबेरंगी भाज्या आहेत सगळ्या. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आहे, तो घातला आहे. ब्लॅक पेपर पावडर घालते आणि थोडंसं मधामध्ये एक चमचाभर पाणी घातलं आहे, जिथे डायल्यूट झालं की मिक्स व्हायला सोपं जातं म्हणून. आणि मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. वेगळं काही सॅलड ड्रेसिंग परत वेगळ्या भांड्यामध्ये करायची गरज नाही याच्यासाठी. आणि बस आपलं पटकन होणारं आणि हेल्दी सॅलड तयार आहे. चांगलं खालपासून ढवळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडं सगळं जे आपण ड्रेसिंग आत्ता वरून घातलं आहे ते सगळीकडं लागलं पाहिजे. ह्याच्यावर शेव वगैरे घालून पण खाऊ शकतो आपण, किंवा नुसतं असंचही खाऊ शकतो. एक पूर्ण हेल्दी आणि टेस्टी प्लस दिसायलाही छान सॅलड तयार आहे.